सतीश भोसले प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट येते म्हणजे एकीकडे त्याला इथे महाराष्ट्रात आणलं जात आहे, मात्र दुसरीकडे सतीश भोसलेवर आता कारवाईचा फास आणखी आवळण्याची शक्यता आहे। कारण सतीश भोसलेच्या घरावरच आता बुलडोजर फिरणार आहे अशी बातमी आहे। ही मोठी बातमी आहे। वनविभागाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केलेलं आहे खोक्यानं सतीश भोसलेनं आणि त्यामुळे वनविभागानं आता त्यावर सुद्धा कारवाई केलेली आहे। याआधीच काही वेळापूर्वीच सतीश भोसलेवर वनविभागानं 2 गंभीर गुन्ह्यांची नोंद केलेली आहे। त्याच्या घरी गांजा सापडला होता, तसंच प्राण्यांना मारण्याचं साहित्य सापडलं होतं, मांस सापडलं होतं। मात्र आता वनविभागाच्या जागेतच फॉरेस्टच्या जागेतच सतीशनं घर बांधलंय आणि तेही अनधिकृत बांधकाम केलंय आणि त्यामुळे आता त्याच्या घरावर बुलडोजर फिरणार आहे। सतीश भोसलेनं वनविभागाच्या जागेत अनधिकृत घर बांधलंय आणि त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात येते। आमिर हुसेन आमच्यासोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। आमिर, खरं तर एकामागोमाग एक कारनामे जसं सतीश भोसलेचे समोर आले तसेच एकामागोमाग एक गुन्ह्याची नोंद आणि त्यांची उकल सुद्धा होते, त्याच्या बाबतीत काय सांगशील? नक्कीच आपण जर बघितलं आता जे आहे ते खोक्याचं घरावर वन विभागाने कारवाई केली आहे। कालच तर वन विभागाने पत्र पाठवलं होतं की तुमच्या जर या घराचे काही कागदपत्र काय अग्रीमेंट असेल वन विभागचं तर आम्हाला पाठवून द्या। पण त्यांच्याकडे काही कागदपत्र व अग्रीमेंट नव्हता, ते अधिकृतपणे बांधण्यात आलं होतं। ही जागा जे हे वन विभागाची आहे, म्हणून आज वन विभागाने संध्याकाळी बुलडोजर फिरवण्याचं काम चालू केलेलं आहे। खोक्याने जिथं घर बांधला होता ते जागा आहे तर वन विभागाची होती आणि ते अनधिकृतपणे त्यांनी येथे घर बांधलेला होता। नक्कीच। आणि आमिर, मगाशी सुद्धा आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे त्याच्यावर 2 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे। गंभीर स्वरूपातले असे हे गुन्हे आहेत। ते 2 गुन्हे आणि आता सरकारच्या आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वनविभागाची जमीन आहे आणि फॉरेस्ट एरियामध्येच अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करून राहणं, घर बांधणं या संदर्भात सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामुळे पुढे आणखी काय कारवाई होऊ शकते त्याच्यावर? नक्की जर आपण बघितलं तर ह्याच्यावर अनेक कारवाई होण्याची शक्यता आहे। कारण की वन विभागचं जे एरिया होता त्याच्यात अनधिकृतपणे त्यांनी घर बांधलं होतं। विशेष म्हणजे जे शिकार केलेलं होतं त्याच्या मांस जे ठेवले होता आता ते कोणत्या जनावरांचं मांस आहे हे फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्टनी येणार आहे। आणि विशेष म्हणजे त्याच्या घरात गांजा सापडला होता, 600 ग्रॅम तो गांजा होता आणि ते सापडला होता, ते सुद्धा बघणं महत्वाचं आहे। आणि विशेष आता त्याच्यानंतर अजून कोणते गुन्हे त्याच्यावर दाखल होतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहील। कारण की गांजा जेव्हा सापडला होता आणि त्यानंतर त्यांनी मारहाणीचे जे 2 प्रकरण होते त्यानंतर त्याच्या तडीपारचे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। पण जेव्हा फॉरेन्सिक रिपोर्टची लॅबची रिपोर्ट येईल त्यावेळेसच आपल्याला खरं म्हणता येईल की खोक्यावर किती प्रकारचे गुन्हे आणि किती प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत, किती गुन्हे दाखल होणार आहे हे आपण तेव्हा सांगू शकतो। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय शिरूर कासार इथं सतीश भोसलेचं घर आहे। वन विभागाच्या जमिनीवर त्याने अनधिकृत बांधकाम केलं आणि त्याच्यामुळे त्याच्या घरावर सुद्धा आता कारवाई झाली आहे।